श्री गुरुचरित्र सविस्तर माहिती। प्रस्तावना। भारतीय आध्यात्मिक परंपरेत गुरु या संकल्पनेला अत्यंत उच्च स्थान आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः असे सांगून गुरुला साक्षात परमेश्वराचे रूप मानले गेले आहे। अशाच गुरु परंपरेतील एक अत्यंत पवित्र, प्रभावी आणि श्रद्धेचा आधार असलेला ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र। हा ग्रंथ मुख्यत्वे श्री दत्तात्रेय परंपरेतील अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे। श्री गुरुचरित्र हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून तो भक्ती, ज्ञान, वैराग्य, सेवा, करुणा आणि सद्गुरु कृपा यांचा अमूल्य ठेवा आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागांमध्ये या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे। श्री दत्तात्रेय परंपरा। श्री गुरुचरित्र समजून घेण्यासाठी दत्तात्रेय परंपरेचा थोडक्यात परिचय आवश्यक आहे। भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे संयुक्त अवतार मानले जातात। दत्तात्रेय हे आदि गुरु आहेत। त्यांनी अवधान, योग, ज्ञान, भक्ती आणि संन्यास यांचा आदर्श घालून दिला। या परंपरेत पुढे अनेक सिद्ध पुरुष झाले, त्यात प्रमुख म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पहिला अवतार, श्री नरसिंह सरस्वती दुसरा अवतार। या दोन महान विभूतींच्या जीवनकार्याचे वर्णन श्री गुरुचरित्रात आले आहे। श्री गुरुचरित्र ग्रंथाची निर्मिती। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखक श्री सरस्वती गंगाधर आहेत। ते स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे परमशिष्य होते। त्यांनी हा ग्रंथ आपल्या गुरूंच्या आज्ञेने आणि गुरुकृपेने लिहिला। ग्रंथाची मूळ रचना संस्कृत मराठी मिश्र ओवीबद्ध भाषेत आहे, त्यामुळे तो भक्तांसाठी पठणयोग्य आणि श्रवणयोग्य आहे। परंपरेनुसार हा ग्रंथ इ.स. 1450 ते 1500 च्या दरम्यान लिहिला गेला असे मानले जाते। ग्रंथाची रचना। श्री गुरुचरित्र ग्रंथात एकूण 53 अध्याय परिच्छेद आहेत। प्रत्येक अध्यायात गुरु महिम्य, लीला, उपदेश, चमत्कार आणि भक्तांचे अनुभव वर्णन केलेले आहेत। ग्रंथाची रचना संवादात्मक आहे। बहुतांश कथन श्री सरस्वती गंगाधर आणि नामधारक नावाच्या शिष्याच्या संवादातून पुढे जाते। श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र। ग्रंथाच्या सुरुवातीच्या अध्यायांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र येते। ते आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे जन्मले। त्यांचे कार्य। बालवयातच अलौकिक ज्ञान, आई वडिलांना उपदेश, भक्तांचे दुःख निवारण, कर्म, पुनर्जन्म आणि मोक्ष यांचे तत्वज्ञान। श्रीपाद श्रीवल्लभ यांनी पुढे संन्यास स्वीकारून पूरवपूर कर्नाटक येथे तपश्चर्या केली आणि दत्त परंपरेचा विस्तार केला। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज। श्री गुरुचरित्राचा मुख्य भाग श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे। जन्म आणि बालपण। त्यांचा जन्म कारंजा, महाराष्ट्र येथे झाला। बालपणापासून ते मौनव्रती होते। पुढे काशी येथे जाऊन त्यांनी संन्यास दीक्षा घेतली। कार्यक्षेत्र। त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र होते गाणगापूर कर्नाटक, औदुंबर महाराष्ट्र। या ठिकाणी आजही दत्तभक्तांची मोठी श्रद्धा आहे। लीलांचे वर्णन। श्री गुरुचरित्रात अनेक अद्भुत लीलांचे वर्णन आहे। रोग निवारण, संतान प्राप्ती, ग्रहबाधा निवारण, दुष्ट प्रवृत्तींचा नाश, भक्तांची परीक्षा आणि उद्धार। गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व। श्री गुरुचरित्राचा गाभा म्हणजे गुरु शिष्य नात्याचे महात्म्य। ग्रंथात वारंवार सांगितले आहे की गुरुकृपेनेच ज्ञान मिळते, अहंकार नष्ट होतो, संसारात राहूनही मोक्षप्राप्ती शक्य आहे, गुरुसेवेशिवाय सिद्धी नाही, हा संदेश संपूर्ण ग्रंथभर दिसतो। तत्वज्ञान आणि उपदेश। श्री गुरुचरित्र केवळ चमत्कारांपुरता मर्यादित नाही, त्यात खोल अद्वैत वेदांत, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा सुंदर समन्वय आहे। मुख्य उपदेश। कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका, गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवा, अहंकार, लोभ, क्रोध टाळा,
नामस्मरण आणि सेवा करा. संकटात गुरुची आठवण ठेवा. पारायण आणि त्याचे महत्त्व. श्री गुरुचरित्राचे पारायण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पारायणाचे प्रकार: 7 दिवसांचे पारायण, 3 दिवसांचे पारायण, एकदिवसीय वाचन, नित्य अध्याय वाचन. पारायण करताना शुद्धता, नियम, श्रद्धा, संयम हे आवश्यक मानले जाते. अनेक भक्तांच्या अनुभवांतून असे सांगितले जाते की गुरुचरित्र पारायणाने संकटे दूर होतात, मानसिक शांती मिळते आणि जीवनाला दिशा मिळते. श्री गुरुचरित्राचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व. हा ग्रंथ केवळ धार्मिक नसून सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचा आहे. तो सांगतो, जातीभेद नको, सर्व प्राणिमात्रात ईश्वर आहे, सेवा हाच खरा धर्म आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि ग्रामीण भागातील श्रद्धा यांवर या ग्रंथाचा मोठा प्रभाव आहे. आधुनिक काळातील गुरुचरित्र. आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनात श्री गुरुचरित्र मानसिक स्थैर्य देते, विश्वास निर्माण करते, आत्मचिंतनास प्रवृत्त करते. म्हणूनच आजही लाखो भक्त नियमितपणे या ग्रंथाचे वाचन करतात. निष्कर्ष: श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून तो श्रद्धेचा, अनुभूतीचा आणि गुरुकृपेचा मार्ग आहे. जो भक्त शुद्ध मनाने, निस्वार्थ भावनेने आणि पूर्ण श्रद्धेने या ग्रंथाचे वाचन करतो, त्याला जीवनात योग्य मार्गदर्शन, संकटातून मुक्ती आणि अंतःशांती मिळते, असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. गुरुचरित्र वाचावे, गुरुकृपेचा अनुभव घ्यावा, हाच या ग्रंथाचा सार आहे.